कुचकामी ठरलेल्या ई-पॉस मशीनची स्वस्त धान्य दुकानदारांनी काढली प्रतिकात्मक अंत्ययात्रा, तहसीलदारांना दिले निवेदन। शासनाकडून स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य वाटपासाठी सोयीस्कर व्हावे म्हणून ई-पॉस मशीन देण्यात आले होते, परंतु मागील काही काळापासून हे मशीन शोपीस ठरले असून त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदार व ग्राहकांमध्ये वाद होत असल्यामुळे दुकानदारांनी हे मशीनची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत शासनाला हे मशीन परत केली आहे। यासाठी रावेर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून ई-पॉस मशीन अंत्ययात्रेला सुरुवात करण्यात आली। या मशीनमुळे ग्राहकांमध्ये व दुकानदारांमध्ये होणारा संघर्ष व ग्राहकांना वेळेवर उपलब्ध धान्य मिळत नसल्यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांनी शासनाकडे ही पॉस मशीन बद्दल तक्रारी केल्या होत्या, परंतु सर्व्हर डाऊन असल्यामुळे हे धान्य वाटपासाठी देण्यात आलेले मशीन सुरळीत चालत नसल्यामुळे त्यांची अंत्ययात्रा काढत ते मशीन तहसील येथे जमा करण्यात आले। यावेळी आमदार शिरीष चौधरी व युवा नेते धनंजय चौधरी यांनी या स्वस्त धान्य दुकानदारांच्या ई-पॉस मशीन अंत्ययात्रेला भेट देत शासनाला व जिल्हाधिकारी यांना याबद्दल तात्काळ कारवाई करून स्वस्त धान्य दुकानदाराचा प्रश्न सोडावा असे आवाहन आमदार शिरीष चौधरी यांनी केले। यावेळी नायब तहसीलदार संजय ताडे यांना याबद्दलचे निवेदन देण्यात आले। स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे रावेर तालुकाध्यक्ष किशोर पाटील, उपाध्यक्ष दिनेश महाजन, सचिव दिलीप साबळे, मुख्य सल्लागार विठ्ठल पाटील, सहसचिव निलेश महाजन, तज्ञ संचालक सदाशिव जांभरे, महेश गजेश्वर, ज्येष्ठ सल्लागार बीजी चौधरी, शहराध्यक्ष शिंदेजी, सदस्य महेंद्र बगाडे, डी.एन. महाजन, मोहन महाजन, प्रशांत वाणी, भूषण सुरवाळकर, सुधाकर पाटील, गोपाळ पाटील, दुर्गादास चौधरी, लीलाबाई ताडे यांच्यासह मोठ्या संख्येने स्वस्त धान्य दुकानदार, महिला, पुरुष उपस्थित होत्या। सरकारने ई-पॉस मशीनची केली, परंतु त्याला जोडणारं सर्व्हर ते चालत नाही। गेले किती दिवसापासून ही दुकानदारांची तक्रार आहे आणि त्यामुळे जनतेचं प्रचंड अतोनात हाल होत आहे। यावरती उपाय आपले पुरवठा अधिकारी सांगतायत की आता आम्ही दुकानदारांच्या मोबाईलवरती ॲप दिलंय, तर ते ॲप जरी दिलं तरी ते जोपर्यंत सर्व्हरलाच कनेक्ट होत नाही तोपर्यंत त्याचा उपयोगच नाही ना। त्यामुळे सर्व्हर ते ताबडतोब सुरू होणं आणि सर्व सामान्य जनतेचा हा प्रश्न जो आहे तो सुटणं आवश्यक आहे। या दृष्टीने निवेदन घेऊन ही सगळी मंडळी या ठिकाणी आली आहे। अतिशय हताश मनस्थितीमध्ये या ई-पॉस मशीनचं त्यांनी अंत्ययात्रा काढली आहे। प्राथमिक रूपात अशाच प्रकारची परिस्थिती गावागावात निर्माण झाली की धान्य पडलेलं आहे, लोक समोर आहेत, दुकानदार बसलेले आहेत, परंतु वाटता येत नाही सामान्य जनतेला। त्याची ही जी दुरावस्था होते ती दुरुस्त करायची असेल तर ताबडतोब सर्व्हर दुरुस्त करणं सुरू करणं आवश्यक आहे आणि या दृष्टीने शासनाच्या नेत्यांनी तातडीने कार्यवाही करणं गरजेचं आहे। यासंबंधी मी आपल्या वतीने माननीय कलेक्टर साहेब आणि अन्न पुरवठा मंत्री जे आहेत भुजबळ साहेब यांच्याशी मी यासंबंधी तातडीने बोलणार आहे। त्यांना विनंती करणार की ह्या सर्व ताबडतोब सुरू करावेत, त्याशिवाय लोकांची सोय होणार नाही। प्रचंड दुरावस्था लोकांची होऊन राहिलेली आहे, त्यामुळे लवकरात लवकर ही सुविधा परत सुरू करावी, ज्यायोगे लोकांचे होणारे हाल कळतील अशा प्रकारचे प्रयत्न आपल्या सगळ्यांच्या वतीने आम्ही करणार आहोत। आम्ही तुमच्या सोबतच आहोत आणि यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूया। तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी देखील सरकारकडे प्रयत्न करतो आहे आणि यापुढेही करत राहील, जोपर्यंत प्रश्न सुटत नाही तोपर्यंत अशी ग्वाही मी तुम्हाला या ठिकाणी देतो। धन्यवाद। गेल्या दीड वर्षापासून आम्हाला अत्यंत आधुनिक असे ई-पॉस मशीन शासनाने पुरवल्या। 5G टेक्नॉलॉजी ती आहे, परंतु सर्व्हर चालत नसल्यामुळे गेल्या 15 दिवसापासून कुठलंही धान्य वाटप कुठल्याही दुकानावरती होत नाही आहे। दुकानात धान्य पडून आहे, गिराईक समोर उभा आहे, आम्ही दुकानावर हजर आहे, परंतु लोकांना धान्य देऊ शकत नाही। गोरगरीब जी जनता आहे ती आपला रोजंदारी टाकून, आपली मजुरी टाकून दिवसभर आता सर्व्हर सुरू होईल, उद्या सर्व्हर सुरू होईल, संध्याकाळी सर्व्हर सुरू होईल या आशेने आमच्याकडे येत असते आणि आमच्या असल्यावर सुद्धा आम्ही त्यांना धान्य देऊ शकत नाही। त्यामुळे कुठेतरी त्या कार्डधारकाचा तोल जातो आणि दुकानदाराशी त्याचा संघर्ष उडतो। संघर्ष उडण्याला कारण म्हणजे सर्व्हर आहे। सर्व्हर जर व्यवस्थित चाललं, धान्य वाटप व्यवस्थित होईल, कुठलीही तक्रार येणार नाही, परंतु शासन इतका पैसा खर्च करून लाखो रुपयाची, करोड रुपयाची टेक्नॉलॉजी आणून मशीन देऊन सर्व्हर जर चालत नसेल तर ते मशीन आज रोजी कुचकामी ठरलेलं आहे। गेल्या 15 दिवसात प्रत्येक दुकानदाराची ही मानसिक परिस्थिती
ढासळलेली आहे, त्याचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. त्यामुळे उद्विग्न होऊन आणि शासनाच्या लक्षात यावं, शासनाला जाग यावी त्यासाठी प्रतिकात्मक अंत्ययात्रा आज रोजी रावेर तहसील कार्यालयावर ही आणून निषेध नोंदवण्यात आलेला आहे. दुकानदार संघटना यांच्या वतीनं ई-पॉस मशीन कायमस्वरूपी बंदच पडत असल्यामुळे या 15 दिवसात दुकानदारांना हे धान्याची वाटप करता आली नाही. वास्तविक मशीन शासनानं दिल्या, सरोवर चालू ठेवणं हे शासनाचंच काम आहे. रेशन दुकानदाराचा सरोवर चालू असण्याशी काही एक संबंध नाही. त्यांनी जर ते चालू ठेवलं तर आम्ही निष्ठेनं ते वाटप करतोच. आणि एवढी वाटप करूनसुद्धा आजपर्यंत आमच्या मागण्यांकडे शासनानं दुर्लक्षच केलेलं आहे. अगदी तुटपुंजा कमिशनमध्ये दुकान चालवा असं शासन म्हणते. 3-4 वर्षापासून आमचं थोडंसं कमिशन वाढवावं, ते आम्हाला द्यावं याची मागणी केली. घर त्याचं भाडं द्यावं लागतं. काट्यावरती माणूस बसतो, त्याला 400 रुपये रोज द्यावा लागतो. त्याने 1-2 काटा जरी गेला आणि सरोवर बंद पडलं, मशीन बंद पडलं, तरी तो म्हणतो की मी तुमच्या कामावरती हजर आहे, मला रोज पूर्ण लागेलच. अशा कचाट्यामध्ये दुकानदार सापडलेला आहे. म्हणजे जवळजवळ निम्मे पैसे का मग दुकानदाराने त्या काटा करणाऱ्याला द्यावे, एखादा घर भाड्याला द्यावे, का इलेक्ट्रिक बिल भरावं, हा मोठा प्रश्न आहे. तर शासनाने या सर्व गोष्टींचा विचार करावा आणि दुकानदाराला त्या बाबतीत सर्व मदत करावी. ही कमिशन वाढून मिळवावं ही आमची प्रमुख मागणी आहे. तालुक्यात जमा करतो आहे मी मशीन या तहसील कचेरीमध्ये. संपूर्ण राज्यामधला प्रश्न आहे. आजचीच तारीख आहे. संपूर्ण राज्यामध्ये शासनाला जाग यावी हा त्यामागचा उद्देश आहे आमचा.